माउंटेन ड्यू डर की मां। आज मी आणि दादा पाणी बघायला आलोय. खूप मेहनत केली भाई इकडे यायला. तुम्हाला दाखवीन मी. तुम्हाला मागचं दाखवू शकतो. ते लोक कशाला येण्यासारखे उभे झाले. नाही जायला पाहिजे. मित्रांनो आज आम्ही आहे आंबोलीमध्ये आणि आंबोलीचं हे आहे साईबाबा मंदिर. तर तुम्ही बघू शकता की किती जास्त प्रमाणे पाणी मिळालेलं आहे. तो जो ब्रिज आहे ना तो डुबलेला आहे सध्या. तिकडे आम्ही कळवळ शूट केला होता आणि आज तो डुबलेला आहे. आम्ही एवढ्या पाण्यातून आलेले आहे आणि आता तुम्हाला जायच्या टायमाला दाखवून आम्ही कसं आलो. तुम्ही बघू शकता किती पाणी आहे इकडे. हे बघा जरा तिकडे झूम करा. दाखवतो मी आता की मी जाईन कसा घरी. तर हा रस्ता आहे इकडून जाईन आम्ही. आणि हे बघ इकडं पाणी. अरे हम आपको दिखाएंगे हम गए कैसे थे. चलिए पकड़ दा. क्या होता है ना आवाज करेगा तो कोई आएगा नहीं. वैसे भी फैक्ट्री हमारे तर मित्रांनो बघू शकतात किती पाय आमच्या पाण्यात आहे. पूरे डूबते हुए चल रहे हम. आधा घुटने तक पानी है पूरी. आई शपथ देखिए कितना
काहीच दिसत नाही, थोडं पाणी आहे. वाढलं ना थोडं. हा ये देखिए अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग गिरते गिरते बच्चा है. हे टाकून आपको बताता हूँ. हाय हाय ये देखिए कौन है ये लोग? पानी पानी भाई, ये देखिए. चल भाई. फाइनली हम पहुंच चुके हैं. तो पीछे देख सकते हैं आप कितना पानी है. इसलिए बोलते माउंटेन ड्यू. बाकी आप समझदार हो. लोकेशन पे जाएंगे. चलो. वाढलं. आम्ही पहिले इकडे होतो. आता आलो शिवमंदिरला. कॅमेऱ्यामध्ये पाणी गेले सध्या. आम्ही पोचून दाखवू तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. खूप पाऊस आहे आज. आम्ही शिवमंदिरला पोचलेलो. दाखवू तुम्हाला कसं काय. जाम पाऊस येते. तर बघू शकता किती पाणी इकडं. सध्या आपण इकडे आलेलो शिवमंदिरला. आजूबाजूला सगळे पण पर्यटन फॉरेनर पण आलेले आहेत. काय तुम्ही बघू शकतात फॉरेनर पण आलेले. तर हे बघा दिसतात
खूप चांगलं वातावरण चाललंय. माझ्या ब्लॉगमध्ये आसामची हे महादळची बिल्डिंग ही पण डुबत आली. हे काय महादळ गेलं डायरेक्ट. चाललोय शहाड आणि आंबेडीचा जो मध्ये नदी आहे ती ना बीच मधला तिकडे शूट करायला. चला दाखवूया. अभिजू जागा तरी येत निघत नाही. किती भरले अजून एक मिनिट. ए जनशताब्दी अरे आमची गाडी. एक मिनिट हां औरंगाबाद तर ही हिंगोली गाडी आमची गावाकडची राहणारी. आम्ही आलोय शहाडच्या त्या ब्रिजकडं. तर तुम्हाला दाखवतो आम्ही इकडं पण कसं आहे काय. माझ्यासोबत गणेश दादा आहे. जास्त पाणी इकडं. शहाडचा आणि अमृतचा ब्रिज जो आपण रेल्वेने बघतो तिकडे बघा केवढं पाणी आहे. हे लास्ट पोस्ट आहे आपल्या. आता आपण जाऊ घरी. अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगसाठी. चाललो घरी. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगसाठी. त्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो पण करा. इंस्टाग्रामला माझा ID आहे सूरज आयरे. आणि लवकरच नवीन ब्लॉग पण येणार आहे. आणि अशा पावसामध्ये जर एकदम अर्जंट काम असेल तेव्हाच बाहेर जा, नाही तर घरीच कामं. चला चलो भाई घर पे.